तर मित्रांनो, काल बघितलं होतं तुम्ही मी स्वतःला सेल्फ ट्रीट कसं केलं बर्थडे निमित्त. तर आता आहे दुपारनंतर, म्हणजे साहेबांनी सुट्टी घेतली होती दुपारी आणि त्यानंतरचा दिवस. आम्ही निघालो बाहेर आणि थोडीशी कोल्ड्रिंक वगैरे घेतली. तर बघा, इथून माझं पुढचं 1 वर्ष जाणार आहे ह्या ठिकाणी. तर तिथं काम वगैरे किंवा वातावरण कसं आहे ते बघण्यासाठी गेलते आणि याच्या रिलेटेड व्हिडिओ पुढे येणारच आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे कळलं नक्की तो टॉपिक कोणता आहे. त्यानंतर आम्ही गेलो कॅफेमध्ये आणि थोडंसं एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं इथं मला. दोन. त्यानंतर बघा, शॉपिंगची वेळ झाली आणि शॉपिंगला निघालो आम्ही आणि खूप ड्रेस ट्राय केल्यानंतर साहेबांना हे आवडले, पण कलरमध्ये कन्फ्युजन होतं. फायनली हा ड्रेस घालून मी बाहेर पडले, जे की नाईट ड्रेस माझा पिशवीत घेतला होता. हे वातावरण होतं आणि ह्या वातावरणात मस्तपैकी आपलं बिर्याणी एन्जॉय केली आणि त्यानंतर बघा स्प्राईट. आमचे साहेब ते स्कॅन करून पैसे भेटत आहेत का ते बघत होते, पण ते नाही भेटले. मला तर फ्रॉडच वाटला तो. चिंटूचं कसं मला ओळखायचं काम चालू आहे आणि माझ्या फ्रेंडची मुलं आहेत ही. आणि खरंच खूप छान बड्डे सेलिब्रेट केला यांनी माझा. सेलिब्रेशनसाठी थँक्यू सो मच. माझा दिवस स्पेशल बनवला. चल छोटं पहिला इकडे बघ कॅमेरा पूर्ण चल आलो खाली बस खाली बस माणसं. अरे पहिले मामीला चालायचं असू द्या छोटे. आणि दादा वहिनी पण आले होते, तर त्यांनी पण माझा दिवस स्पेशल बनवला. त्यांनी पण सेलिब्रेशन केलं. ते 10:30 वाजेपर्यंत आमची वाट बघत बसले होते घरी येऊन. तर थँक्यू सो मच माझा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वहिनी. हॅपी बर्थडे टू यू. तर बघा, माझा चेहरा बघून तुम्हाला समजत असेल किती कंटाळा आलाय. 12 वाजलेत. तर खूप छान होता माझा दिवस आणि दमले पण मी खूप. तर आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.